नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता लताला किडनॅप करून घेऊन जाणाऱ्या गुंड लोकांना ऋषिकेश आणि जानकीने चांगला धडा शिकवत इथे लताचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर तिला एका सेफ ठिकाणी नेऊन सुद्धा ठेवलेलं असतं। तर एका बाजूला ऐश्वर्याला चुना लावत जानकीने प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा मिळवलेले असतात। तर प्रेक्षकांनो, बाप्पाच्या कृपेमुळे इथे आता जानकीला आपली आईसुद्धा मिळालेली असते आणि प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा मिळालेले असतात। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, रणदिवेंच्या घरामध्ये सुद्धा बाप्पाचं आगमन होणार असतं आणि ज्या दिवशी आगमन होणार असतं त्या दिवशी मिरवणुकीमध्ये सौमित्राने सारंगला यायला सांगितलेलं असतं। पण इथे सारंगच्या आता चेहऱ्याला दाढी वगैरे असते आणि तोंडाला कलर लागलेला असतो। तर इथे नाचत नाचत ऐश्वर्याच्या समोर यायचं आणि लगेचच बाजूला निघून जायचं। म्हणजे इथे ऐश्वर्या तुला बघून दचकली पाहिजे, तिला असं वाटलं पाहिजे की इथे आता सारंग आला होता का, आणि जर तो सारंग होता तर तो अचानकपणे कुठे निघून गेला आणि तो जिवंत कसा आहे असं ऐश्वर्याला वाटलं पाहिजे आणि तिने इथे प्रॉपर्टीच्या बाबतीत कुठला तरी एक टोकाचा निर्णय घेतला पाहिजे असं इथे सौमित्राने ठरवलेलं असतं। म्हणजे एकदा का इथे ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ती प्रॉपर्टी विकायला गेली तर निदान आपण ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवू शकतो असा प्लॅन करण्यात आलेला असतो। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, मिरवणुकीमध्ये आता सारंग चेहऱ्याला कलर लावून ऐश्वर्याच्या समोर येणारच असतो। तोपर्यंत इथे लता आता रणदिवेंच्या घरामध्ये पोचण्याचा प्रयत्न करत असते। तर प्रेक्षकांनो, जानकी बरोबर सगळे रणदिवे बाप्पाची मूर्ती आणायला गेलेले असतात आणि वाजत गाजत अगदी रणदिवे खानदानाला शोभेल अशा पद्धतीने बाप्पाचं आगमन हे होत असतं। आणि तेव्हा मिरवणुकीमध्ये सुद्धा ओवी आपल्या आईचा हात पकडते आणि तिच्याबरोबर छान आता फुगडी खेळत असते। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता रणदिवेंच्या गेटपर्यंत लता पोहोचलेली असते आणि ती आता गेटमधून आतमध्ये जाणार आणि नानासाहेबांना हाक मारणार। तेवढ्यातच इथे आता काही गुंड लोक येतात आणि लताच्या तोंडावरती हात ठेवून लताला तिथून घेऊन जात असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, नानासाहेबांनी जर इथे लताला बघितलं असतं तर कदाचित त्यांचा तरी विश्वास बसला असता की इथे लता जिवंत आहे म्हणून। तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी बघा बाप्पाच्या मूर्तीसमोर एकच प्रार्थना करते की लवकरात लवकर माझी आई मला भेटू दे, जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे असं जानकीचं म्हणणं असतं। तेवढ्यातच ते गुंड लोक लताला पकडून गाडीमध्ये कोंबतात आणि तिला आता गाडीमधून घेऊन जात असतात। तिला बेशुद्ध केलेलं असतं, तिच्या अंगावरती चादर टाकलेली असते आणि तेव्हा ते दोघेजण तोंडाला कलर लावून गाडीमध्ये बसलेले असतात। तेव्हा इथे जानकीचं लक्ष जातं आणि मग काय प्रेक्षकांनो, जानकीचं लक्ष त्या गाडीकडे जातं आणि मग गाडीमध्ये लताला ठेवलेलं असतं। तेव्हा जानकी त्या गाडीला आता व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करत असते आणि ती विचारते काय झालं, तर आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातोय असं सांगितलं जातं। तेव्हा इथे जानकी आता गाडीमधून नीट बघण्याचा प्रयत्न करत असते, पण तो माणूस आता गाडीच्या काचेला सुद्धा गुलाल लावतो। तेव्हा जानकीला व्यवस्थित काही बघता येत नाही आणि ती सुद्धा गाडीला रस्ता देते आणि जाऊ द्या असं सांगते। तेव्हा ते गुंड लोक आता इथे ती गाडी घेऊन निघून गेलेले असतात आणि तेव्हा इथे ऐश्वर्याला ती बातमी कळलेली असते। तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला आता कळत नाही की त्या गाडीमध्ये तिची आईसुद्धा होती। पण जेव्हा इथे आता बाप्पाचं आगमन होताना आता ते घरामध्ये जात असतात तेव्हा इथे गेटजवळ जानकीला आपल्या आईची बांगडीची काच पायाला लागते आणि बांगडीची काच लागल्यानंतर इथे जानकी म्हणते, ही बांगडीची काच तर माझ्या आईची आहे, याचा अर्थ माझी आई इथे आली होती का? तर ज्या वेळेला गेटजवळ ते गुंड लोक लताला जबरदस्तीने घेऊन जात असतात तेव्हा तिची बांगडीची काच तिथे पडलेली असते आणि ती जानकीला सापडते। तेव्हा जानकी म्हणते, याचा अर्थ माझी आई इथे सुद्धा आली होती आणि इथून मग कुठे गायब झाली? ते गुंड लोक माझ्या आईला घेऊन गेले असतील का? म्हणजे ती गाडी इथे आली होती, ती गाडी कदाचित माझ्या आईला तर घेऊन गेली नसेल ना, असा संशय आता इथे जानकीला आलेला असतो।
तेव्हा इथे त्या गुंड लोकांना आता फोन आलेला असतो आणि ते गुंड लोक सांगतात की लता आमच्या ताब्यात आहे। तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की तिला आता लवकरात लवकर मारून टाका, ती जिवंत राहिली नाही पाहिजे। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचं बोलणं आता जानकीच्या कानावरती पडतं। जानकीला कळतं की माझ्या आईला ऐश्वर्याच्या गुंड लोकांनी आता ताब्यामध्ये ठेवलं आहे, तर कुठे बरं घेऊन गेले असतील माझ्या आईला, असा प्रश्न तिला पडलेला असतो। तेव्हा ती गाडी जर सापडली तर कदाचित माझी आई मला भेटू शकते, असं इकडे आता जानकीला वाटतं आणि ती ऋषिकेशला म्हणते की आपण लवकरात लवकर जाऊन माझ्या आईला शोधूया। तेव्हा प्रेक्षकांनो, मिरवणुकीमध्ये बाप्पाची मूर्ती आणत असताना सारंग मध्येच आलेला असतो आणि तो इथे आता ऐश्वर्याला दिसतो। ऐश्वर्या त्याला नीट बघायला जाणार तेवढ्यातच सारंग तिच्या चेहऱ्यावरती गुलाल फेकून तिथून नाहीसा होतो। तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या घाबरते, ती म्हणते हा सारंग होता का, पण सारंग इथे कसा काय येऊ शकतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या घाबरलेली असते, ती म्हणत असते की हे सगळेजण एकत्र येऊन जर मला फसवत असतील तर माझं काही खरं नाही आहे, लवकरात लवकर ह्या प्रॉपर्टीचं डील करून टाकते, लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकून टाकते, असं आता ऐश्वर्याने प्रेक्षकांनो ठरवलेलं असतं। तेव्हा इथे जानकी सरळ पोलिसांना फोन करते आणि म्हणते की माझी आई मुळशीमध्ये आलेली आहे, माझ्या आईच्या बांगडीची काच मला आमच्या गेटजवळ सापडले, म्हणजे ती इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे, प्लीज ऋषिकेश तुम्ही पोलिसांना सांगा माझ्या आईला लवकरात लवकर शोधून काढायला। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता जानकीच्या आईचा शोध सुरू होतो। ती आता गाडी ऐश्वर्याची इथे जानकीने बघितलेली असते, जानकीने त्या गुंड लोकांची गाडी बघितलेली असते आणि ती एका रस्त्याच्या बाजूला उभी असते आणि बाजूलाच एक गोडाऊन असतं आणि त्याच्यामध्ये लताला किडनॅप करून ठेवलेले असते। तेव्हा जानकी, ऋषिकेश, पोलीस त्या गोडाऊनपर्यंत पोचतात आणि लताला सुखरूपरित्या वाचवतात आणि त्याचबरोबर इथे बाप्पासुद्धा घरामध्ये आलेले असतात, त्यांनी इथे जानकीला चांगला आशीर्वाद दिलेला असतो। तेव्हा जानकी आता गोडाऊनमध्ये जाते, तिच्या आईला बांधून ठेवलेलं असतं तर तिलासुद्धा वाचवलं जातं आणि त्या गुंड लोकांना पोलिसांनी अरेस्ट करून ठेवलेलं असतं आणि ज्या ठिकाणी सारंगला आता ठेवण्यात आलेलं असतं तेथेसुद्धा लताला नेऊन ठेवलं जातं, त्या ठिकाणी लतालासुद्धा सुखरूपरित्या ठेवलं जातं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताला खूप बरं वाटतं, ती ऋषिकेश आणि इथे जानकीचे खूप लाड करते आणि मग जानकी आपल्या आईला ऐश्वर्याच्या नजरेतून आड सारंगला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणी सुखरूपरित्या नेऊन ठेवते। त्यानंतर आता जानकी घरी येते। जानकी म्हणते ऐश्वर्याला यातलं काहीही कळता कामा नये, आता माझी आई तर सुखरूपरित्या माझ्या ताब्यात आलेली आहे, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाती आले पाहिजे, कारण जोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातामध्ये येत नाही ना तोपर्यंत आपण काहीसुद्धा करू शकत नाही। नाहीतर या ऐश्वर्याने जर ही प्रॉपर्टी विकून टाकली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्याच्या आधी आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर हे मिळाले पाहिजे, असं आता जानकी म्हणते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीने आपल्या आईची खूपच जास्त काळजी घेतलेली असते, तिच्यासाठी डॉक्टर वगैरे बोलावलेला असतो, चेकअप केलेलं असतं। इतक्या दिवस तिच्या आईची जी धावपळ झालेली असते, धावून धावून पळून तिचे पाय दुखत असतात, तिच्या पायांना तेल वगैरे लावून दिलेलं असतं। आणि तेव्हा इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पाची आरती असते। मग आता बाप्पाच्या आरतीच्या दिवशी जानकीचं फक्त एकच मागणं असतं की काही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर हाती लागले पाहिजे, नाहीतर ऐश्वर्याला आता सगळ्यांना घरातून बाहेर काढायचं आहे, त्याच्यामुळे ती प्रॉपर्टी विकून टाकेल आणि सगळ्या रणदिवेंना रस्त्यावरती आणेल आणि या घरामध्ये येण्याच्या आधी तिने आपल्याला उद्ध्वस्त करण्याची जी काही शपथ घेतली होती ना, ती शपथ ती पूर्ण करेल, असं आता जानकी म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्यासुद्धा तेच म्हणत असते की आता लताचं काम तर होईल। इथे ऐश्वर्या तिच्या गुंड लोकांना फोन करत असते, पण त्यांचे फोन आता पोलिसांच्या ताब्यात गेलेले असतात, त्यामुळे इथे पोलीस काही ते फोन उचलत नाही। ऐश्वर्याला वाटत असतं की हे लोक गेलेत तरी कुठे, मला असं वाटतंय त्या लताचं काम केलं असेल म्हणून फोन बंद ठेवले असतील। तेव्हा इथे ऐश्वर्या निर्धास्त झालेली असते, ती म्हणते की चला आता ती ऐश्वर्या काय माझ्या विरोधात बोलायला येणार नाही, त्याआधी आता रणदिवेंची प्रॉपर्टी एकदा का विकून टाकली की मग मी मोकळी। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने फोन केलेला असतो त्या नंबरवरती, ज्या नंबरवरून तिला कॉल आलेला असतो की रणदिवेंची प्रॉपर्टी तुमच्याकडे ठेवू नका, ती प्रॉपर्टी लवकरात लवकर विकून टाका, आम्ही तुम्हाला हवी ती रक्कम देऊ।
तेव्हा इथे ऐश्वर्या आता त्या फोनवरती फोन करते आणि म्हणत असते की हे बघा, तुम्हाला रणदिवेंच्या प्रॉपर्टीचं डील करायचं आहे ना, मी तुमच्याबरोबर डील करायला तयार आहे, पण 50 कोटींची जवळजवळ प्रॉपर्टी आहे. 50 कोटींची इतकी शेती, कंपनी, 2 घर, हे फार्म हाऊस, हे जे काही आहे ना ते 50 कोटीपर्यंत तरी नक्कीच असेल. त्याच्यामुळे मग तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर 50 कोटी रुपये मला द्या आणि हे डील पक्कं करा. आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं आहे ते. तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे, 50 कोटीची प्रॉपर्टी आहे, 50 कोटीची प्रॉपर्टी मी खरेदी करायला तयार आहे, असे इकडे आता तो माणूस म्हणतो. त्यामुळे 50 कोटीमध्ये डील हे कन्फर्म झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पाची आरती करत असताना जानकी बाप्पाजवळ एकच मागणं मागते. ती म्हणत असते की बाप्पा, माझी आई तर मला सापडली आहे, माझी आई एका सुखरूप ठिकाणी आहे, सारंग भाऊजीसुद्धा सुखरूप आहेत. आता फक्त मला माझं घर वाचवायचं आहे. माझं हे गोकुळ या घरामध्ये इतकं लहानाचं मोठं झालं आहे, मला फक्त माझं हे घर वाचवायचं आहे, माझं गोकुळ वाचवायचं आहे. ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केले आणि आता तिला ही प्रॉपर्टी विकायची आहे, म्हणजे सगळेजण आम्ही रस्त्यावरती येऊ आणि मग तिने स्वतःला दिलेला शब्द पूर्ण होईल. पण हे बघ बाप्पा, तुलासुद्धा माहिती आहे, रणदिवेने आतापर्यंत कुणाचंही वाटोळं केलेलं नाही आहे आणि तू आमचं वाटोळं होऊ देणार नाही असा मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आत्ताच मी ऐश्वर्याला फोनवरती बोलताना ऐकले, तिला आमची प्रॉपर्टी ही विकून टाकायची आहे. ती प्रॉपर्टी विकेल आणि ती तिच्या डॅडाच्या घरी निघून जाईल. पण आमचं काय, आम्ही आतापर्यंत लोकांना फक्त मदत केली, आम्ही कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे आणि नाही कधी चिंतलं आहे, मग आमच्या वाट्याला एवढं दुःख का देवा. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते बाप्पा काहीतरी कर, हे प्रॉपर्टीचे पेपर मला मिळू दे, आमचं घर मला वाचवायचं आहे देवा. प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाती नाही लागले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की काय करू, आता कुठे शोधू प्रॉपर्टीचे पेपर. तेव्हा इथे आता खूप मोठा अनर्थ होण्याच्या आधीच बाप्पाने इथे कृपा दाखवलेली असते. बाप्पाजवळ जो काही उंदीर मामा असतो, तो उंदीर मामा आता तिथून एक माळ घेतो आणि तुरु 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 चालत स्टोरूमपर्यंत जातो. तेव्हा इथे जानकी आता उंदीर मामाचा पाठलाग करत तिथपर्यंत पोचते. स्टोरूमपर्यंत गेल्यानंतर उंदीर मामाने ती माळ, त्यांनी जी माळ घेतलेली असते ती त्या कपाटाच्या दाराला लावलेली असते आणि उंदीर मामा स्वतः जाऊन आतमध्ये आता फाईलजवळ बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी बरोबर स्टोरूममध्ये जाते, कपाट उघडते आणि मग बरोबर उंदीर मामा तिथे बसलेलेच असतात. त्या कपाटाला जी माळ लागलेली असते ती बाजूला काढून ती कपाट उघडते आणि उंदीर मामा बरोबर त्या 2 फाईल आता बाजूला पाडतात. आणि मग काय प्रेक्षकांनो, उंदीर मामामुळे आता ती फाईल जानकीला मिळालेली असते. ती प्रॉपर्टीची फाईल जी आहे, ते पेपर आता जानकीच्या हाताला लागलेले असतात. तर इथे बाप्पाची खूप मोठी कृपा झालेली असते. इतके दिवस लताचा शोध सुरू असतो, पण लता काही सापडत नसते, पण बाप्पाच्या कृपेमुळे लतासुद्धा सापडते. त्यानंतरला प्रॉपर्टीचे इतके महत्त्वाचे पेपर कुठे ठेवले ते जानकीला सापडत नसतात, पण उंदीर मामामुळे ते पेपर आता सापडलेले असतात. म्हणजे इथे बाप्पाचा असा काही आशीर्वाद आता जानकी आणि तिच्या कुटुंबियांना मिळालेला असतो की प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा उंदीर मामाने शोधून दाखवलेले असतात. आणि मग काय प्रेक्षकांनो, जानकी ते प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये घेते आणि जोरात आता घोषणा देते. ती म्हणते की गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय, अशी आता घोषणा तिने दिलेली असते. आणि खूपच जास्त जानकीला आनंद झालेला असतो की प्रॉपर्टीचे पेपर तिच्या आता हाती लागलेले असतात. तर तिच्या घरावरती आलेलं संकट म्हणजे ऐश्वर्या नावाचं, ते लवकरच त्यांच्या आयुष्यातून आता दूर होणार आहे. प्रेक्षकांनी ऐश्वर्याच्या पापाचा घडा आता भरला आहे, कारण तिला या घरामध्ये साथ देणारा तो म्हणजे सारंग. सारंगलाच आता ऐश्वर्याने चांगली लाथ मारल्यामुळे त्याचे डोळे उघडलेले असतात. ती बाई फक्त त्याला फसवते. त्याचं घर तोडण्यासाठी तिने सारंगचा वापर करून घेतलाय. ही गोष्ट उशिरा का होईना, जरा जास्तच उशिरा सारंगच्या लक्षात आली आहे, पण ती त्याच्या लक्षात आली आहे आणि तो आता तिच्या विरोधात उभा राहिलेला आहे आणि तो आपल्या कुटुंबाला साथ देणार आहे. त्याच्यामुळे सगळे रणदिवे आता एकत्र येऊन ऐश्वर्याचा कारस्थानाचा पडदा त्यांनी फास्ट केला आहे, संपूर्ण पुरावे गोळा केलेत आणि
लवकरच आता ऐश्वर्याची रणदिवेंच्या घरातून, त्यांच्या गोकुळातून कायमची हकालपट्टी होणार आहे. कारण सारंग आणि लता हे दोघेजण एकत्र येऊन इथे ऐश्वर्याच्या कारस्थानाचा सगळ्यांच्या समोर पुरावे देऊन पर्दाफाश करणार आहेत. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, जानकीने आपल्या आईचा जीव तर वाचवलेलाच असतो, पण त्याचबरोबर घराच्या प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा शोधून काढलेले असतात.